आज प्रताप सरनाईक आणि विवेक सरनाईक यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजची भेट झाल्याचं सुद्धा कळत आहे. याआधी सुद्धा अनेक बैठका पवारसोबत तुम्ही पवार साहेबांसमोर फार मोठा पेच असणार आहे, कारण मी देखील पवार साहेबांची भेट घेतलेली आहे त्यांच्या अगोदर. आता सगळ्यात अगोदर जर भेटला त्याला जर न्याय देण्याची भूमिका MCAमध्ये झाली तर माझंच नाव असेल. म्हणजे असं जर ठरलं की पहिला पवारसाहेबांना कोण भेटला त्यानं सुचवलेलं नाव, तर मग ते मी सांगितलेलंच नाव असेल. पण तशी वस्तुस्थिती नसते. शेवटी क्रिकेटमध्ये किंवा खेळामध्ये हे राजकारण बाजूला आम्ही ठेवतो. मी आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील काम करतो. मी अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये देखील काम करतो. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील काम करतो. पण हे सगळं करताना मी IPLमध्ये देखील काम करतो. पण हे सगळं करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळी गणितं आहेत आणि त्याच्यामध्ये राजकारण कोणच हे करत नाहीत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की BCCIचे अध्यक्ष शरद पवार साहेब असताना आशिष शेलार साहेब हे कमिटीमध्ये होते. त्याच्यामुळे क्रिकेट किंवा खेळ आणि राजकारण याचं नातं असू नये. आता कबड्डीची देखील निवडणूक होते. आता कबड्डीच्या निवडणुकीमध्ये देखील मी अजितदादांना विनंती करणार आहे की मी देखील क्रिकेट खेळलो आहे. मी देखील डिस्ट्रिक्टमधनं क्रिकेट खेळलेलो आहे. त्याच्यामुळे मला आता कबड्डी खेळायची आहे. त्याच्यामुळे मला जर कबड्डी असोसिएशनमध्ये सामील करून घेतलं असं मी अजितदादांना देखील विनंती करणार आहे.